Hello students, in today's lecture we are going to talk about one more cell organelle and which is lysosomes. That we know, we have seen the cell organelles like आता कोणते कोणते सेल ऑर्गनल्स याच्या अगोदर आपण पाहिले होते, एकदा पटापट त्याला रिवाइज करूयात आणि लगेच आपण आजच्या न्यू सेल ऑर्गनल्सला स्टार्ट करूयात. Before that, as we have seen mitochondria, then second one plastid, then त्याच्यानंतर आपण cytoplasm, cell membrane, plasma membrane, endoplasmic reticulum, then the Golgi body, one of the important cell organelles which comes under the endomembrane system. ह्या एंडोमेम्ब्रेन सिस्टीमवरती सुद्धा आपण फोकस देणार आहोत. अगेन याच्यावरती बरेचसे MCQ विचारले जातात. नाव द नेक्स्ट सेल ऑर्गनल विच इज लायसोसोम्स. So first of all, let's talk about the discovery part. Who discovered that lysosomes? So first here we are going to talk about the discovery. Christian de Dewey, or we can say it's a C. D. Dewey or Dewey. He was the first person who studied lysosomes at first time. सर्वात पहिल्यांदा लायसोसोम्सचा स्टडी करणारे जे पर्सन होते त्यांनाही लक्षात ठेवूयात आपण, ते आहेत C.D. Dewey or we can say Christian C. Dewey. आता ज्या सेलमध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा लायसोसोम्सला ऑब्झर्व केलं होतं आणि त्या सेल्स होत्या लिव्हर सेल. This liver cell is also known as hematocytes. आता जसं आपण ॲडिपोसाइट्स असतील तसं हिपॅटोसाइट्स आहेत. सो लिव्हर सेलमधल्या म्हणजे एक सिंगल सेल. आपण आता कोणत्या सेलबद्दल बोलतोय? यूकॅरियोटिक सेल. एका यूकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला त्यांचे हे वेगवेगळे ऑर्गन्स दिसतात म्हणून त्यांचं नाव असतं सेल ऑर्गनल्स. याच्यामधला आजचा आपला सेल ऑर्गनल आहे तो आहे लायसोसोम्स. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे कोणी सर्वात पहिल्यांदा लायसोसोमचा स्टडी केला त्यांनी स्टडी केला होता लिव्हर सेलमध्ये. नाव कुठे कुठे फाइंड आउट होतात आपल्याला हे लायसोसोम्स त्याच्याबद्दल बोलूयात. सो नेक्स्ट वन इज देअर ऑक्युरन्स. आता तुम्ही सांगाल की यूकॅरियोटिक सेलमध्ये हे सर्व सेल ऑर्गनल्स प्रेझेंट आहेत. ॲज वी हॅव सीन इन द डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल. तिथे आपण पाहिलं की ज्या यूकॅरियोटिक सेल असतात दॅट मीन्स दे आर हॅविंग द प्रेझन्स ऑफ ट्रू न्यूक्लियस अलॉंग विथ द सेल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल्स. म्हणजे हे सर्व टाईपच्या यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात. बट अगेन एक्सेप्शन्स आर देअर. नो डाऊट दे आर प्रेझेंट इन ऑल काइंड ऑफ यूकॅरियोटिक सेल. Here we are going to consider that E, it is the short form of eukaryotic cell. आता eukaryotic cell मध्ये present आहेत but still certain examples are there. They comes under the eukaryotic cell but again they do not possess the presence of these lysosomes. त्यांच्यामध्ये मात्र आपल्याला lysosomes दिसून येत नाही. मग असे कोणते कोणते आहेत? For example, suppose here we are going to consider the fungi. Again in that fungi yeasts are there. One more example is there which is neurospora. सो असे काही एक्झाम्पल्स आहेत की जे यूकॅरियोटिक सेलमध्ये जरी असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये लायसोसोम्स प्रेझेंट असलेले दिसून येत नाही. बट ह्यांच्या व्यतिरिक्त अजून अशा कोणत्या कोणत्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला दिसणार नाही आहेत. पहिल्यांदा दिसणार नाही आहेत त्यांच्याबद्दल बोलूयात आणि मग कुठे कुठे बेसिकली आपल्याला प्रेझेंट दिसतो ते पाहूयात. ह्यांच्यामध्ये दिसले हे सर्टन एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल ईस्ट ऑर न्यूरोस्पोरा. इथे मात्र आपल्याला ॲबसेंट असलेले दिसतात. दे ऑल्सो ॲबसेंट. आता ॲबसेंटला आपण असं कन्सिडर करूयात. दे ऑल्सो ॲबसेंट इन द मेरिस्टेमॅटिक सेल. मेरिस्टेमॅटिक सेल. आता सर्टन किंवा मेरिस्टेमॅटिक सेल मे बी तुम्हाला माहिती असेल. आपण प्लांट सेल, प्लांट टिश्यू याच्या अगोदर आपल्याला 9thला एक छोटासा टॉपिक होऊन गेला. तिथे आपण प्लांट टिश्यू किंवा मेरिस्टेमॅटिक टिश्यू हा पार्ट पाहिला होता. मेरिस्टेम गेला
प्लांटच्या कोणत्याही पार्टचा जो ग्रोईंग टीप और शूट रिजन असतो किंवा ॲपिकल रिजन असतो, दॅट रिजन इज रिस्पॉन्सिबल फॉर दी फर्दर ग्रोथ ॲज वेल ॲज द डेव्हलपमेंट. मग त्याची जी काही ग्रोथ होते किंवा जी डेव्हलपमेंट होते त्या ज्या सेलपासून तयार होतात त्या सेल्स असतात मेरिस्टेमॅटिक सेल. मग यांचं काम काय आहे? यांचं काम आहे फर्दर प्रपोगेट करणं, फर्दर प्रपोगेशन दाखवणं किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन होणं. यांचं मल्टिप्लिकेशन होऊन मग वेगवेगळे डिफरंट पार्ट ऑफ अ प्लांट्स डेव्हलप होताना दिसून येतात, राईट. सो आपण कसं पाहतो, जर सपोज आपल्याला एक रफली कन्सिडर करायचं असेल तर सपोज इट्स अ किडनी शेप सीड. From this side here there is a development of plumule and towards the ground there is a development of radicle. Plumule, radicle. आता हा पार्ट आपल्याला झालाय. ह्या म्हणजे काय आहेत मेरिस्टेमॅटिक, त्यांना थोडंसं आपण कन्सिडर करूयात. हे फंगसमधले एक्झाम्पल आहेत, आपल्याला माहिती आहेत, ईट सेल वगैरे माहिती आहेत आपल्याला, बडिंग थ्रू त्यांचं पुढे प्रपोगेशन होताना दिसतं ते. नाव हा जो प्ल्युम्युल पार्ट आहे ज्याच्यापासून वरती शूट सिस्टीम स्टार्ट होते, हा कोणता पार्ट? जे अप्पर जो रिजन आहे प्लांटचा शूट सिस्टीम डेव्हलप होण्यासाठी हेल्प करतात ते, त्यांच्या ॲपिकल रिजनला, त्यांच्या टोकाकडच्या भागामध्ये असणाऱ्या ज्या सेल्स असतात तिथे प्रेझेन्स आढळतो आपल्याला मेरिस्टेमॅटिक सेलचा. मग अशा ज्या मेरिस्टेमॅटिक सेल असतात ह्यांच्यामध्ये मात्र लायसोसोम्स कसे आहेत? ॲब्सेंट आहेत. त्याच्यानंतर हे रूट जरी असतील, रूटच्या सुद्धा टीपला, टीप ग्रोईंग पॉइंटला प्रेझेन्स कुणाचा दिसतोय? मेरिस्टेमॅटिक सेलचा, right. Now they are also absent in mammalian RBCs. आता काय आहेत ह्या? मॅमल्स माहिती आहेत आपल्याला, सस्तन प्राणी ज्यांना आपण म्हणतो. आता RBCs रेड ब्लड कॉर्पस्कल्स, ज्या रेड ब्लड सेल्स असतात, आता अगेन त्यांचं स्पेसिफिक फंक्शन असतं. काय करतात ह्या RBCs? दे ॲक्च्युली सपोर्ट to carry the oxygen along with that blood. जो ब्लड स्ट्रीम असेल त्यांच्यामध्ये एक HB फॅक्टर दिसतो जो हिमोग्लोबिन असतो. दे आर हॅव्हिंग द हाय ॲफिनिटी टू कॅरी ऑक्सिजन अलॉंग विथ इट. मग ह्या RBCs ब्लडला सगळीकडे कॅरी करतात आणि अलॉंग विथ ब्लड वेगवेगळे जे थिंग्स असेल सर्वात महत्त्वाचं ऑक्सिजन इच अँड एव्हरी बॉडी पार्टला कॅरी करण्यासाठी हेल्प करतात. मग आता ह्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला लायसोसोम्स दिसणार नाहीयेत. आता हे का नसतात याचं उत्तर आपल्याला थोडंसं पुढे जाऊन मिळणार आहे जेव्हा आपण याचा फंक्शन पार्ट पाहणार आहोत. ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट असेल तीच प्रेझेंट असेल, ज्याची रिक्वायरमेंट नाही आहे ते मात्र कसे असतील? ॲब्सेंट असतील. इट इज रिलेटेड टू द ऑल काइंड ऑफ सेल. ज्या सेलमध्ये त्या स्पेसिफिक सेल ऑर्गनल्सची रिक्वायरमेंट आहे तो सेल ऑर्गनल आपल्याला तिथे प्रेझेंट असलेला दिसून येतो, आणि ज्यांची रिक्वायरमेंट नसेल सो but obvious they are absent. So in this way they are absent in certain eukaryotic cell such as fungi मध्ये yeast दिसले, न्यूरोस्पोरा दिसले, त्याच्यानंतर absent दिसले मेरिस्टेमॅटिक सेल मध्ये, absent दिसले mammalian RBCs मध्ये, as well as they are also absent in the prokaryotic cell. Here P represents the short form of prokaryotic. याच्यात नाही. जे मॅमेलियन RBCs आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा नाहीत. म्हणजे आपण आपल्या RBCs मध्ये नाही येतात, फक्त बाकी रिमेनिंग अदर बॉडीचे जेवढे काही पार्ट आहेत त्यांच्या टिश्यू, त्या टिश्यूमधली एक सिंगल सेल, कोणतीही सेल कन्सिडर करा, तिथे मात्र त्यांचा रोल आहे. जिथे रिक्वायरमेंट आहे तिथे त्यांचा प्रेझेन्स आहे, जिथे रिक्वायरमेंट नाही तिथे मात्र काय आहेत? त्या ॲब्सेंट आहेत. नाव यांच्यामध्ये दिसल्या नाहीत. मग बाकी राहिले कुठे? अपार्ट फ्रॉम such exception these lysosomes are present everywhere in every eukaryotic cell. Now आता बोलूयात आपण त्यांच्या नंबर बद्दल. आपण वन बाय वन एक एक टॉपिक पाहतोय. Now we are going to talk about the number. How many number of lysosomes are present in each individual cell? डिस्कवरी बद्दल बोललो, ऑकरन्स बद्दल बोललो, आता येऊयात आपण नंबरकडे. आता अगेन रिक्वायरमेंट असेल तर प्रेझेन्स आहे, पण रिक्वायरमेंट जर जास्त असेल तर त्यांचा नंबर सुद्धा कसा असणार आहे? हायर. सो द नंबर ऑफ लायसोसोम्स इट प्रेझेंट ऑन द सेल्युलर ॲक्टिव्हिटी. जी सेल्युलर ॲक्टिव्हिटी असते तर त्यांच्यामध्ये लायसोसोमचं काम करण्यासाठी जर स्कोप असेल तर कसे असणार आहेत ते? नंबर ऑफ जास्त. सो इट्स टोटली डिपेंड्स upon
द सेल्युलर ॲक्टिव्हिटी. आता आपण एक्झाम्पल कन्सिडर करूयात की बाबा कसं डिपेंड करतात ते. फॉर एक्झाम्पल आपण एखादी कोणती फॅक्टरी कन्सिडर केली. एक आपण काय करतोय, फॅक्टरी कन्सिडर करतोय. त्याच्यामध्ये गाड्यांचे छोटे छोटे पार्ट्स तयार करण्याचं काम केलं जातं. छोटे मोठे पार्ट्स असतील ते. काही कामं ही मॅन्युअली केली जातात आणि काही कामं ही आर्टिफिशियल वेमध्ये म्हणजेच मशनरी थ्रू केली जातात. काय बोलते समजतंय? एखादी एक कोणती तरी XYZ एक कोणती तरी फॅक्टरी किंवा कंपनी, इथे आपण सांगतो अशी कोणती तरी ही XYZ नाव असणारी एक फॅक्टरी आहे. ह्याच्यामध्ये गाड्यांचे जे वेगवेगळे स्पेअर पार्ट्स असतात किंवा छोटे मोठे पार्ट्स असतात हे तयार करण्याची फॅक्टरी. हे तयार करत असताना काही गोष्टी ह्या मॅन्युअली केल्या जातात, म्हणजेच हे ह्युमन वर्कर असतात तिथे आहेत. आणि काही गोष्टी मात्र काय केल्या जातात, ह्या डिरेक्टली मशनरी थ्रू किंवा रोबोट असेल तर रोबोट थ्रू. तुम्ही बऱ्याच वेळेला जर तुम्ही डिस्कवरी चॅनल पाहत असाल तिथे फूड फॅक्टरी आणि फॅक्टरी मेड म्हणून एक सिरीज येतात पहा, आणि त्याच्या अंडर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे अगदी सिम्पल नेल जे असतात ना आपले, काय म्हणतो आपण त्यांना, खिळे असतात ते, हे सुद्धा कसे बनवले जातात. सो बऱ्याचशा आता ॲडव्हान्स फॅक्टरीज अशा आहेत की त्याच्यामध्ये मात्र हे टोटली कसे असतात, हे म्हणजे ह्युमनलेस असतात, म्हणजे यांच्यामध्ये मात्र मॅन्युअली वर्क केलं जात नाही. मग तिथे जर गरज असेल, एखादी कंपनी आहे याच्यामध्ये 50% हे ह्युमननी काम केलं गेलं पाहिजे आणि 50% मात्र मशिनरी थ्रू काम केलं जाते. ह्युमनपेक्षा मशीनची एफिशियन्सी जास्त राहते, कमी वेळामध्ये ते मॅक्सिमम काम करतात. आपले लिमिटेशन्स असतात, थोड्या वेळानंतर आपण थकतो. आपले लिमिटेशन 7 to 8 hour एवढंच वर्क करू शकतो, मॅक्स टू मॅक्स आपण 12 hour वर्क करू शकतो. सो रिक्वायरमेंट कुणाची किती आहे, ह्या कंपनीमध्ये काम करत असताना जर ह्युमन म्हणजेच जे काही त्या फॅक्टरीमध्ये काम करणारे वर्कर असतात त्यांचे नंबर मग जर 50% असतील, मग ऑब्व्हियसली त्याच्या अकॉर्डिंग तेवढे नंबर ऑफ पर्सन त्या फॅक्टरीमध्ये काम करतात, हे आपल्याला समजतं. फॅक्टरी कशाची आहे, त्याच्यामध्ये त्यांचा रेशो काय आहे, कसे असले पाहिजे, तसं समजूयात आपण. ही जी XYZ कंपनी आहे ती म्हणजे आहे आपली यूकॅरियोटिक सेल. आणि ही सेल जिथे कुठे प्रेझेंट असेल त्या सेलमध्ये आतमध्ये काय काय घडामोडी घडत आहेत किंवा त्या सेलच्या आतमध्ये कुठे कुठे रिक्वायरमेंट आहे त्या सेलच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म होण्यासाठी. आता ह्या ॲक्टिव्हिटी काय असतात, मला जर ह्याच्याबद्दल बोलायचं असेल तर ह्या ॲक्टिव्हिटी म्हणजे जेवढ्या काही इंटरनली आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस रन होत आहेत, अगेन दे आर नथिंग बट दी, जर एका सिंगल म्हणजे अगदी बेसिक पॉईंटवरती जाऊन जर आपण याचा विचार केला तर ह्या म्हणजे सेल्युलर ॲक्टिव्हिटी आहे. छोट्यातला छोटा पार्टिकल त्याला घ्यायचं, त्याला कन्झ्युम करायचं, त्याला स्टोअर करायचं, एनर्जी क्रिएट करायची, नको असणारे सबस्टन्स बॉडीच्या बाहेर एक्सपेल करायचं, काहीतरी नवीन सिंथसाइज करायचं, सिंथेसाइज केल्यानंतर त्यांचं सेकंडरी फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करायचं, ते परत म्हणजे मॅन्युफॅक्चर करायचं, ते पॅक करायचं, ते ट्रान्सपोर्ट करायचं, डिफेन्स करायचं म्हणजेच त्या स्वतःच्या सेलचं प्रोटेक्शन करायचं. XYZ एन नंबर ऑफ कामं त्या सेलच्या आतमध्ये घडत असतात आणि ही सर्व कामं म्हणजे त्या सेलच्या आतमध्ये घडत असणाऱ्या ॲक्टिव्हिटी. आणि ती सेल किती ॲक्टिव्ह आहे, त्या सेलच्या ॲक्टिव्हिटी, सेल्युलर ॲक्टिव्हिटी ह्या डिसाईड करतात किती नंबर ऑफ लायसोसोम्स त्यांच्या सेलमध्ये प्रेझेंट असलेल्या पाहिजे. आता आपण आपलं उदाहरण घेऊयात. सपोज 2 पर्सन आहेत, P अँड Q. एक ॲक्टिव्ह आहे, फार ॲक्टिव्ह आहे, आणि दुसरा मात्र त्याच्या कंपॅरिझनमध्ये मात्र कमी ॲक्टिव्ह आहे. मग एनर्जीचं कन्झम्पशन आपल्याला जो ॲक्टिव्ह पर्सन असेल त्याच्यामध्ये जास्त दिसेल का जो पर्सन ॲक्टिव्ह नाही आहे त्याच्यामध्ये एनर्जी कन्झम्पशन जास्त असेल, राईट. जो जास्त ॲक्टिव्ह असेल एनर्जी लेवलसुद्धा त्याचीच कन्झ्युम होऊन एनर्जी लेवल काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. इन केस ऑफ सेल, आता येऊयात आपण याच्या फंक्शनकडे. बेसिक फंक्शन तुम्हाला माहिती असलं पाहिजे, नाही तर तुम्ही विचार करणार की लायसोसोममध्ये एनर्जी कन्झम्पशन आणि याचा काय रोल आहे. लायसोसोम काय करतात, मे बी तुम्हाला माहिती असेल, लायसोसोम हे डायजेशनमध्ये हेल्प करतात. जर एखादी सेलला डिस्ट्रॉय करायचं असेल, कंप्लीट सेलला, तिला डिस्ट्रॉय करण्यासाठी मदत करतात. स्वतःहून खाऊन टाकतात, फॉरेन पार्टिकल, फॉरेन पॅथोजन्स वगैरे आले असेल त्यांना खाऊन टाकतात. फूड डायजेशनला स्वतःहून हेल्प करतील, बाहेरचा पार्टिकल असतील त्याला ॲब्झॉर्ब करून घेतील, नको असणारे सबस्टन्स असेल त्यांना डायजेस्ट करतील, त्यांना बॉडीच्या बाहेर एक्सपेल करतील, कार्सिनोजेनिक सबस्टन्स असेल त्यांना डिस्ट्रॉय करतील. म्हणजे एक प्रकारे सेलच्या आतमध्ये क्लिनिंग करण्याचं काम कोण करतायत, लायसोसोम्स करतात. एक प्रकारे त्या सेलला डायजेशन करून देण्यासाठी मदत करण्याचं काम लायसोसोम्स करतात.
सेलला डिफेन्स करण्यासाठी सेल ऑर्गनलमधला जर कोणता ऑर्गन हेल्प करत असेल तर तो अगेन लायसोसोम आहे. मग ते त्या सेलच्या ॲक्टिव्हिटीवरती डिपेंड करतं की नंबर ऑफ किती असले पाहिजेत. थोडक्यात आता आपण असं म्हणूयात, आपल्याला एक्झाम्पल म्हणून आपण असं कन्सिडर करूयात की हे थोडक्यात डिफेन्स करतात, डायजेस्ट करतात, हार्मफुल सबस्टन्सला बाहेर पाठवतात, म्हणजे हे सेलचे आपण असं म्हणूयात की सोल्जर आहेत. सेलचे कोण आहेत? हे सोल्जर. मग प्रत्येक ठिकाणी तेवढ्याच अमाऊंटमध्ये सोल्जरची रिक्वायरमेंट आहे का? अगेन हे काय करतात? डिपेंड करतात. जसं आपण पाहतो आपली जी काही कंट्रीची बॉर्डर आहे, बॉर्डर लाईनवरती नंबर ऑफ सोल्जर जास्त असतात. इन जनरल इथे कुठेही आपल्याला जवळपास दिसणार नाहीत. जिथे रिक्वायरमेंट आहे तिथे त्यांचा प्रेझेन्स आहे. जिथे ॲक्टिव्हिटी हायर असतात, आता तुम्ही पाहिलं असेल तर आता ही जी काही गलवान घाटी किंवा चीनचा आणि इंडियाचा जो काही सध्या चालू आहे सिनारिओ, इथे जर पाहिले तर नंबर ऑफ जे सोल्जर आहेत किंवा मेजर जर आपला फोकस कुठे असेल तर आपला फोकस तिथे. कारण का? तिथे ॲक्टिव्हिटी कशा आहेत? हायर साईडला. मग ॲक्टिव्हिटी जशा असेल तशा त्या सेल्युलर ॲक्टिव्हिटी काय करतात? त्यांच्यावरती त्या सेलमध्ये एक लायसोसोम पाहिजे का खूप सारे लायसोसोम्स पाहिजेत का लायसोसोम पाहिजेत का नाहीत, हे सर्व डिसाईड कोण करणार? त्या सेलची आतमध्ये घडत असणाऱ्या सेल्युलर ॲक्टिव्हिटी. करेक्ट? बट आता काही आपण असं लक्षात घेऊयात, ह्याला जे एक्झाम्पल फॉर्ममध्ये कन्सिडर केलं ते. फॉर एक्झाम्पल, now we are actually talking about that soldier cell and which is nothing but the WBCs. You may aware of this that WBCs means white blood corpuscles. ह्या ज्या काही पांढऱ्या पेशी, अगदी शुद्ध मराठीमध्ये आपण यांना म्हणतो, ह्या ज्या WBCs असतात ह्या फायटर सेल्स असतात. काय करतात हे? बॉडीच्या आतमध्ये जर एखादा कोणताही पॅथोजन असेल, मायक्रोब्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, हार्मफुल ऑर्गॅनिझम्स असतील, यांनी एंटर केल्यानंतर त्यांना काय करतात? त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. किंवा काही सेलला त्यांच्या फंक्शन परफॉर्म करण्यामुळे त्याच्यावरती एक नाव आहे अँड दे ऑल्सो नोन ॲज फॅगोसाइट्स. फॅगोसाइट्स ही नावं फार इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या नावांवरती बरेचसे MCQ लपलेले असतात. म्हणजेच आपल्याला ह्या इच अँड एव्हरी टर्मसुद्धा समजल्या पाहिजेत. असं नाही आहे की नावं आपल्याला फर्स्ट टाईम आले, याच्या अगोदर जर तुम्ही अगदी सिन्सिअरली 8, 9, 10 आता जे काही तुम्ही 11th आलात हे डिरेक्टली तुम्हाला काही नवीन सिलेबस नाही आहे. हा सर्व 7, 8, 9, 10चा जर तुम्ही सायन्सचा टेक्स्टबुक काढून पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी इच अँड एव्हरी पार्ट छोटासा बाईटच्या फॉर्ममध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिला. आणि जसजसं तुम्ही एक लेवल अपग्रेड होता तसतसा सेम रिजन, सेम कंटेंट तुम्हाला थोडासा डिटेल फॉर्ममध्ये असतो, एवढाच फरक आहे. अदरवाईज कोणताच न्यू टॉपिक इंट्रोड्यूस केलेला नसतो किंवा कधी कधी डायरेक्ट फॉर्ममध्ये तो मॅटर नसतो किंवा कंटेंट नसतो, त्याचा पॅरलल वेमध्ये तिथे ठेवलेला असतो. हे सर्व काय आहे हे हळूहळू तुम्हाला 11thला जसजसं आपण पुढे प्रोसीड होऊ तसतसं समजत जाईल. पण तोपर्यंत तुम्हाला बिलीव्ह ठेवायचं आहे, इच अँड एव्हरी जे कॉन्सेप्ट असतील ह्याच्यानुसार चालणं फार गरजेचं आहे. तुम्हाला एखादी कन्सेप्ट नाही समजत आहे, काय करायचं? नोटबुकच्या शेवटी किंवा स्टार्टिंगचे जे पेज असेल, सपोज तुम्हाला असं वाटलं की मी याच्या अगोदर हे फॅगोसाइट्स नाव कधीच ऐकलं नाही आहे, मी आत्ता फर्स्ट टाईम ऐकलं, नो इशू. शेवटच्या पेजवरती आपण ते खराब करायला जे पेजेस वापरतो किंवा अगदी स्टार्टिंगला आपल्याला काहीतरी छान काही जे नोट डाऊन करायचं असेल त्यासाठी सर्टन पेजेस रिझर्व ठेवलेले असतात, तिथे मी लिस्ट करायला स्टार्ट केली. सपोज फर्स्ट लेसनमध्ये मी लेसनचं नाव दिलं सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये मला पहिला जो काही न्यू टर्म सापडला तो होता फॅगोसाइट्स. आणि मग मी याच्या पुढे त्याचा मिनिंग लिहून ठेवला की हा फॅगोसाइट्स काय आहे. असं करता करता एक लेसन कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला असं लक्षात येईल की एका लेसनमध्ये मला जवळजवळ 30 to 40 अगेन इट डिपेंड्स एवढ्या नवीन टर्मिनॉलॉजीज येऊन गेल्यात. किंवा हां इथे सांगितलं आपल्याला टीचरनी की हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती फोकस द्यायचा आहे. ह्याचे मिनिंग म्हणजे तुम्हाला त्यांचे डेफिनेशन किंवा त्यांचे मिनिंग इटसेल्फ लक्षात ठेवायची गरज नाही. बरेचसे वर्ड असे असतात की त्यांच्या नावातच त्यांचे मिनिंग हे लपलेले असतात. फॉर एक्झाम्पल, हिअर फॅगोसाइट्स, when we split this term phagocytes into the two word, first phago word, it is nothing but to eat, and sites, it is nothing but the cell. अगेन आपल्याला आता याच्या अगोदर एक वर्ड गेला होता, मला साईटवरून एक वर्ड आठवला. द स्टडी ऑफ सेल, द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ दिस स्टडी, द स्ट्रक्चर, द नॉमेनक्लेचर और वॉट एवर वी कॅन से. म्हणजे जेवढा डिटेल स्टडी करायचा तो ओरल स्टडी, हिस्टोलॉजी, ॲनाटॉमी, मॉर्फोलॉजिकल, एव्हरीथिंग
रिलेटेड टू द सेल, द स्टडी ऑफ सेल, इट इज टर्म्ड ॲज, टर्म गेली होती आपल्याला ही, काय टर्म केलं जातं, त्याला म्हटलं जातं सायटोलॉजी. टर्मिनॉलॉजी वाटताना सिम्पल वाटतात, पण याच्यावरती MCQ येतो, आणि जर याच्यावरती MCQ आले तर तुमच्यासारखे लकी तुम्हीच. एक MCQ 4 मार्क्सला येतो नीट एक्झाममध्ये, म्हणजे एक MCQ करेक्ट आला तर 4 मार्क्स आपल्या पॉकेटमध्ये. म्हणजे तिथे आपले एफर्ट्स हळूहळू काय होत जातात, पे व्हायला स्टार्ट होतात. सायटो दॅट मीन्स द सेल अँड लॉजी दॅट मीन्स द टू स्टडी. मग सायन्सची अशी ब्रांच की ज्याच्यामध्ये सेलचं स्टडी करतात ती झाली सायटोलॉजी. सायटो कळाला, साइट्स सेल, and phago that means to eat. The cell who are having tendency to eat the foreign substances, foreign particles or the foreign pathogens or any kind of microorganism, such cells are termed as, म्हणजे ते टर्म केले गेले, त्यांची टर्मिनॉलॉजी तयार केली, त्यांना म्हणतात फॅगोसाइट्स. साध्या सरळ भाषेत ज्या सेल बाहेरून येणारे आपल्या बॉडीला हार्म करणारे XYZ जे काही सूक्ष्म जीव सूक्ष्म जंतू असतील त्यांना खाऊन टाकतात आणि एक प्रकारे आपल्या बॉडीला काय करतात, सेफ ठेवतात. अशा ज्या सेल असतात ज्या एनगल्फ करतात. एनगल्फ, सपोज आता तुम्हाला हे नाव नाही माहिती आहे, परत लिस्ट करा इथे. एनगल्फ दॅट मीन्स टू सॉलो, खाऊन टाकतात, गिळंकृत करतात. एनगल्फ. Phagocyte, these are the cells who are having tendency to engulf any kind of foreign substance or we can say the foreign microorganisms किंवा ज्या थिंग्स असतील त्या कोणत्याही फॉर्ममध्ये असतील त्या, टू ईट सेल, अशा टाईपचे. आता बऱ्याच वेळेला हे लायसोसोम्स अजून कुठे प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा न्यूबॉर्न बेबी असतो, अगदी 1 डे ओल्ड असेल किंवा 2 डे ओल्ड असेल, तेव्हा त्याची बॉडी पाहिजे, त्याचे जे बोन्स असतात ते, किंवा मदरच्या वूममध्ये आपण असं कन्सिडर करूयात की मदरच्या वूममध्ये जो काही एम्ब्रिओ डेव्हलप होत आहे, बघा झायगोटपासून कोण डेव्हलप होईल, एम्ब्रिओ. एम्ब्रिओपासून कोण डेव्हलप होणार आहे, फीटस. आता परत ज्यांना फीटस माहिती नाही आहे त्यांनी काय करायचं, लगेच लेक्चर ऐकताना बाजूला एक रफ नोटबुक वगैरे ठेवायची आणि पेन्सिलने पटापट ते जे वर्ड्स आहेत तिथे लिहून ठेवा. आणि जर तुम्हाला त्याचा मीनिंग मी बोलत असताना नाही समजला किंवा चुकून माझ्याकडून सांगायचं राहून गेलं, टॉपिक बरेच आहेत आपल्याला कंप्लीट करायला. आता आपण स्लो वेमध्ये चाललोय, पण जेव्हा तुमचं कॉलेज स्टार्ट होईल तेव्हा मात्र डेफिनेटली आपल्याला याच्यापेक्षा जास्त स्पीड पकडावं लागणार आहे. इट्स नॉट अबाउट ओनली बायोलॉजी, इट्स अबाउट दी अदर रिमेनिंग सब्जेक्ट टू. मग अशा वेळेस काय करायचं, त्यावेळेस आपण त्याचं मिनिंग नाही शोधत बसणार. आता आपल्याला बराचसा वेळ आहे, मग आता आपण स्वतःहून एफर्ट्स काय घेणार, जे डिफिकल्ट वर्ड वाटतील, ज्या टर्मिनॉलॉजी आपल्यासाठी न्यू आहेत, याच्या अगोदर नाही ऐकल्यात किंवा ऐकल्यात पण आपल्याला नाही परत रिकवर करतायत, लगेच लिस्टमध्ये टाकले. ठीक आहे, आता मी सांगितलेला वर्ड विसरले, बरं अच्छा ओके. आपण असं पाहत होतो की फीटस, फीटस म्हणजेच हा ग्रोईंग बेबी असतो, बट इनसाइड द वूम, आईच्या पोटामध्ये वाढत असणारा तो जो काही अनडेव्हलप्ड फॉर्ममधला बेबी आहे, त्याला एक टर्म वापरली जाते फीटस. मग जेव्हा त्याची वाढ होत असते तेव्हा लगेच त्यांच्या बॉडीमध्ये बोन असतात करे असे स्ट्रॉंग, एकदम रिजिड असे नाही. मग सुरुवातीला त्यांचे बॉडीतले जे बोन असतात, किंवा मे बी जर तुम्हाला फार इंटरेस्ट असेल आणि डिस्कवरी चॅनल जर तुम्ही पाहत असाल, वेगवेगळ्या ह्युमन रिप्रोडक्शनच्या सिरीज दाखवतात. आय गेस इफ आय एम नॉट मिस्टेकन, मी एक सिरीज पाहिली होती की ज्याच्यामध्ये खूप सुंदर आपल्या बॉडीच्या आतमध्ये RBCs खूप छान पद्धतीने फ्लो होत आहेत, त्यांचा तो बाय कॉन्केव्ह शेप आणि ते कसे जात आहेत, काम झाल्यानंतर ते कसे डिस्ट्रॉय होतात, खूप सुंदर दाखवलं होतं. पाहण्यापेक्षा ऐकायला जास्त छान वाटतं, लक्षात राहतं. आणि रीड करण्यापेक्षा ऐकणं हे जास्त सिम्पल वेमध्ये अंडरस्टँड करून देतं. आणि ऐकण्यापेक्षा जेव्हा ते व्हिज्युअलाइज होतं तेव्हा ते अजून इझियर फॉर्ममध्ये होत जातं. आणि म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या डायग्रामॅटिक वेमध्ये किंवा काहीतरी रिटन फॉर्ममध्ये, जेणेकरून तुम्ही पाहाल, कारण आपला व्हिज्युअल जो सेन्स असतो तो मात्र आपल्याला मॅक्सिमम इंटरप्रिटेशन करून देण्यासाठी मदत करतो. सो तिथे मे बी तुम्ही जर पाहिलं असेल की प्रत्येक मंथ बाय मंथ त्या बेबीची डेव्हलपमेंट कशी होत असते ती. मग अगदी स्टार्टिंगला फर्स्ट मंथ असेल तेव्हा ते अगदी छोटेसे असतात, त्याच्यानंतर हळूहळू ते ग्रो होत जातात. ग्रो होताना मग सर्टन मंथ नंतर मात्र त्यांना तो स्पायनल कॉर्ड जो काय आहे तो डेव्हलप व्हायला स्टार्ट होतो. म्हणजे वर्टिब्रा, बॉडीमध्ये जे बोन असतील, स्केलेटन असतील, हे डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात. पण अर्ली स्टेजमध्ये हे सगळे बोन फॉर्ममध्ये नसतात. आणि ते कोणत्या फॉर्ममध्ये असतात, तर ते असतात कार्टिलेज फॉर्ममध्ये. सो सॉरी, दे आर इन अ कार्टिलेज फॉर्म. आणि मग
हे जाऊन कन्वर्ट होतात बोनमध्ये. नाव ह्या वर्षी टिश्यूमध्ये आपल्याला हेही टाईप स्टडी करायचे आहेत. बोन का आहेत? बोन ही कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आपल्या बॉडीमधल्या इच अँड एव्हरी पार्टला होल्ड करून ठेवण्यासाठी, एकमेकांना जोडून ठेवण्यासाठी बोन पण हेल्प करतात. त्यांचं थोडंसं सॉफ्ट व्हर्जन असं म्हणूयात तुम्हाला समजेपर्यंत, तो म्हणजे कार्टिलेज. आता जसं फॉर एक्झाम्पल इथे जर आपण हा एल्बो कन्सिडर केला तर मला फक्त 180 डिग्रीमध्ये ह्याचा जो काही रोटेशन असेल, आता रोटेशन नाही म्हणणार त्याला, आपण हाफ वेमध्ये आपण त्याला फोल्ड करू शकतो. इट इज जस्ट 180 डिग्री फोल्ड. आणि जर मी विचार केलं की नाही मला 360 पूर्ण दाखवायचं आहे, नॉट पॉसिबल. आता जर सपोज मी याच्याबद्दल बोलते, आपला इयर पार्ट जो असतो हा तयार झालेला असतो कार्टिलेज बोनपासून. नोज, नॉस्ट्रिल्स असतात तयार झालेले असतात कार्टिलेजपासून. लॅरिंग्स पार्ट असतो, इथला एक पार्ट असतो, तो सुद्धा अगदी सर्टन एक्सटेंटपर्यंत फ्लेक्झिबल पार्टमध्ये असतो कार्टिलेज. याला वाकवा बरं तुम्ही, याला फोल्ड करायचे 2, 3, 4 तुम्ही फोल्ड केले म्हणजे हे फोल्ड होऊ शकतात. हे जर मी फिंगरच्या बाबतीत जिथे बोन आहे तिथे, जिथे बोन असेल तिथे, ह्यांना मात्र फोल्ड करू शकत नाही. मग जेव्हा केव्हा त्या बेबीच्या बॉडीमध्ये ह्या डेव्हलपमेंट होताना दिसत आहेत तेव्हा कार्टिलेजपासून बोन तयार होत आहेत. म्हणजे पहिले जे कार्टिलेज असेल त्यांना डिस्ट्रॉय करावं लागेल, राईट? ते जावे लागतील तेव्हा जाऊन त्यांचं रूपांतर होईल ना बोनमध्ये. मग अशा केसमध्ये सुद्धा त्यांना खाऊन टाकायचं. किंवा सपोज एखादी काहीतरी सेल आहे, तिला इंजुरी झाली, जखम झाली, काहीतरी इन्फेक्शन झालं, आणि अशा केसमध्ये ते इन्फेक्शन तसंच आपल्या बॉडीमध्ये राहिलं तर चालत नाहीत. मे बी तुम्ही असेही केसेस ऐकले असतील, जर एनी मॅनरमध्ये बॉडीला कुठे सपोज आपण असं समजूयात की पायाला काहीतरी इन्फेक्शन झालं, ते इन्फेक्शन एवढं हायर लेवलला आहे की डॉक्टर तुमचा जीव वाचवण्यासाठी त्या पायाला सुद्धा कट करतात. रिझन काय? की ते इन्फेक्शन थ्रूआउट बॉडीपर्यंत पसरू नये म्हणून. हाताला असेल, पायाला असेल, जिथे कुठे असतील ते. अगदीच कशाला, इंटेस्टाईनचा जो कॅन्सर होतात, कॉलन कॅन्सर वगैरे म्हटलं जातं त्याला, तर हा सुद्धा प्रिव्हेंट करण्यासाठी जे आपले लार्ज इंटेस्टाईन असतील किंवा स्मॉल इंटेस्टाईनला त्याला कट करतात, परत स्टिच करतात. का करतात हे? कारण ते इन्फेक्शन वाढू नये. मग अशा केसमध्ये ह्या एका सेलच्या आतमध्ये, ही एक सेल आहे, इथे इन्फेक्शन स्टार्ट झालं, मग ते हळूहळू काय होणार आहे? पसरत जाणार आहे. संपूर्ण सेलला काय करू शकतं? ते हार्म करू शकतं. त्याच्या अगोदर ती सेल काय करते? स्वतःच पूर्णपणे त्याला डिस्ट्रॉय करते. आणि त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी मदत कोण करतायत? लायसोसोम्स. इंटरेस्टिंग आहे ना? त्या सेलला डिस्ट्रॉय केलं स्वतःहून, सुसाईड केल्यासारखं, सुइसाईड असं म्हटलं जातं त्याला. मग हे सुद्धा करण्यासाठी कोण हेल्प करतात? लायसोसोम्स हेल्प करतात. सो इथे एक टर्म आहे, इट्स ऑस्टिओक्लास्ट. ऑस्टिओक्लास्ट. ठीक आहे. आता ज्यांना टर्मिनॉलॉजी समजत नाही आहे त्यांच्यासाठी आपण एक सोपं सोल्युशन असं काढलंय, ते म्हणजे त्या लेक्चरमध्ये येणाऱ्या टर्मिनॉलॉजी ह्यांची लिस्ट करा, तिथे 1, 2, 3 मेन्शन करा, त्याच्या पुढे मिनिंग लिहायला स्टार्ट करा. नाही सापडले, नाही समजले, यू कॅन आस्क मी एनी टाईम. आता ऑस्टिओ, इट इज नथिंग बट रिलेटेड टू द बोन. मग जेव्हा केव्हा पहिले जे बोन असेल, आता तुम्हाला हेही माहिती आहे, तुम्ही ह्या गोष्टीबद्दल सुद्धा अवेअर असाल, जेव्हा बेबीचा बर्थ होतो तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये नंबर ऑफ बोन्स किती असतात, आणि जेव्हा ते पूर्णपणे मॅच्युअर होतात तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये नंबर ऑफ बोन्स किती असतात. छोट्या बेबींमध्ये नंबर ऑफ बोन जास्त असतील का? जे ॲडल्ट असतात, यंग वन असतात, मॅच्युअर असतात, त्यांच्या बॉडीमध्ये नंबर ऑफ बोन जास्त दिसतात. ऑब्वियसली जे छोटे बेबी असतात त्यांच्यामध्ये मात्र आपल्याला नंबर ऑफ बोन जास्त दिसतात. म्हणजे का? मोठे होत असताना उलट ते नंबर ऑफ बोन वाढले पाहिजेत. बट द रिझन इज, जसजसे ते ग्रो होत जातात तसतसे बरेचसे बोन हे एकमेकांना जॉईंट होत असतात, त्यांचं काही ना काही कन्व्हर्जन होत असतं आणि एका वेगळ्या फॉर्ममध्ये येत असतात. हे करत असताना सुद्धा तिथे आपल्याला हेल्प कुणाची होताना दिसते? लायसोसोमची होताना दिसते. सो अशा कोणत्या कोणत्या सेल्स आहेत की ज्यांच्यामध्ये लायसोसोम्स आपल्याला हायर अमाऊंटवरती दिसतील त्यांच्या कामानुसार? WBCs सोल्जर सेल होत्या, फायटर सेल्स होत्या, बाहेरून येणारे जे कुणी असतील हार्मफुल त्यांना डिस्ट्रॉय करायला. फॅगोसाइट्स नावातच सांगितले, ते काय करतात? बाहेरून आलेले असतील त्यांना एनगल्फ करतात फॅगोसाइट्स. काही केसमध्ये ऑस्टिओक्लास्टमध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे बोन प्रोड्यूस करणाऱ्या ज्या सेल्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला लायसोसोम्स हायर नंबरमध्ये दिसतात. हे कशासाठी चाललंय आपलं? कोणत्या सेलमध्ये लायसोसोमचा नंबर हा जास्त असतो, आपण तिथे असं एक स्टेटमेंट सांगितलं, त्या सेलच्या आतमध्ये काय ॲक्टिव्हिटी चालतात. मीन्स वॉट? त्या सेलचं काम काय?
what kind of functions are get performed by that particular cell, it's totally depends on the number of the lysosomes. जसं काम असेल त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये लायसोसोम्स असतील आणि आता काम कसलं आहे त्याच्यानुसार लायसोसोम्स आहे. हे जर त्या सेलला एनर्जी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये कोणता सेल ऑर्गनल मॅक्सिमम असेल, मायटोकॉन्ड्रिया. हे समजतं. काम का आहे, फंक्शन का आहे, त्यांच्यानुसार त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे हे जे काही सेल ऑर्गनल आहे हे डिपेंड करताना दिसून येतात. आता जाऊयात आपण पुढच्या एका फॅक्टरकडे, तो म्हणजे त्याचा शेप. कुणाचा, लायसोसोमचा. आपण इथेच मध्ये दाखवायचा प्रयत्न करूया. शेप कसा असतो याचा. आता ह्याचा शेप एक इन जनरल वे मध्ये आपल्याला स्पेरिकल, राउंड अशा फॉर्ममध्ये दिसतात. सो जनरली दे आर स्पेरिकल इन शेप. They are single membrane bound organelle sac like structure or the sac like cell organelle which internally get filled with some fluid and that fluid is also known as matrix. आता अजून एक गोष्ट काय करायची, जेव्हा तुम्ही अगदी प्रॉपर वेमध्ये स्टडी करताय तेव्हा स्टडी करत असताना तुमच्या नकळत गोष्टी माइंडमध्ये नोट डाऊन करताय. जसं फॉर एक्झाम्पल एंटायर सेल इज गेट फिल्ड विथ सम फ्लुइड. त्या फ्लुइडला नाव दिलं होतं सायटोसोल, म्हणजेच काय आपला सायटोप्लाझम. वेन न्यूक्लियस इज गेट फिल्ड विथ सम फ्लुइड आणि ते फ्लुइड मात्र न्यूक्लियसच्या आतमध्ये त्याचं नाव आलं न्यूक्लियोप्लाझम. सेलमधला सायटोप्लाझम, न्यूक्लियसमधला न्यूक्लियोप्लाझम टुगेदरली दे फॉर्म the certain kind of fluid and it is known as the protoplasm. 3 नावं गेली. प्लास्टिडच्या आतमध्ये जिथे क्लोरोप्लास्ट आपण सेल ऑर्गनल पाहिला होता, अगेन इट गेट फिल्ड विथ सम फ्लुइड आणि त्याच्या फ्लुइडचं नाव होतं स्ट्रोमा. त्याच्यानंतर आपण मायटोकॉन्ड्रिया पाहिल्या होत्या. मायटोकॉन्ड्रियाच्या आतमधला इनर फोल्ड हा फिंगर लाईक प्रोजेक्शनच्या फॉर्ममध्ये दिसला होता, त्याच्यामध्ये सुद्धा फ्लुइड होतं, त्याचं नाव सुद्धा मॅट्रिक्स. लायसोसोमच्या आतमध्ये फ्लुइड आहे, त्याचं नाव सुद्धा मॅट्रिक्स. सो ह्या गोष्टी पटापट काय करताय तुम्ही, डिफरन्शिएटिव्ह वे मध्ये नोट डाऊन करताय. नाव दिस मॅट्रिक्स दे आर कंपराइजेस विथ द हायड्रोलायटिक एन्झाइम्स. हायड्रोलायटिक एन्झाइम्स याचा मीनिंग असा होतो की कसा आहे हा सेल ऑर्गनल, गोल आकाराचा स्पेरिकल फॉर्म मध्ये. इट इज गेट बाउंड विथ द सिंगल मेम्ब्रेन. एका सिंगल लेअरने बाउंड झालेला आहे. काही सेल ऑर्गनल असे दिसले होते की ते डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल होते, काही सिंगल मेम्ब्रेन असतात आणि काही सेल ऑर्गनल्स असे असतात की ते मेम्ब्रेन बाउंडच नसतात. पुढे येणार आहे तेव्हा आपण कन्सिडर करूया. नाव आतमध्ये जे फ्लुइड आहे, फ्लुइडला काय नाव दिलं, मॅट्रिक्स. मग हा मॅट्रिक्स म्हणजे काय असतो, दॅट मॅट्रिक्स मीन्स दे आर द फॉर्म ऑफ हायड्रोलायटिक एन्झाइम्स and whenever there is a presence of enzymes, that enzymes are nothing but the biological catalyst. By their presence they speed up the chemical reaction and here we are going to consider the biochemical reaction which actually takes place within the cell. एका सेलच्या आतमध्ये ज्या काही सेल्युलर ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होत आहेत ह्या होत असताना हायर रेटवरती होण्यासाठी कुणाची गरज आहे, एन्झाईम्सची. आपण खूप छान इंटरेस्टिंग एक स्टेटमेंट पाहिलं होतं. ह्या स्टेटमेंटवरती MCQ विचारला जातो. प्रोटीन्स आणि एन्झाईम्स. प्रोटीनपासून कोण फॉर्म होतात, एन्झाईम्स. ऑल एन्झाईम्स आर द फॉर्म ऑफ प्रोटीन बट ऑल प्रोटीन आर नॉट नेसेसरीली अ फॉर्म ऑफ एन्झाईम्स. आणि हा टॉपिक आपण पाहिला होता जेव्हा आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा पार्ट स्टडी केला होता तेव्हा. त्याच्यामध्ये आपण त्यांचे टाईप पाहिले, टाईपनुसार ते पुढे काय सिंथसाइज करतात आणि ट्रान्सपोर्ट करताय हे त्यांचा डिफरन्शिएटिव्ह एक लेक्चर होतं आणि प्लस त्यांचे फंक्शन्स होते तिथेही पाहिलं. आणि प्लस जेव्हा आपण एक जनरल फंक्शनचं एक लेक्चर घेतलं होतं तिथे सुद्धा अगदी डिटेलमध्ये सांगितलं. सो आता इथे आपण हा डिटेल पार्ट कन्सिडर करणार नाही आहोत कारण आपल्याला माहिती आहे एन्झाईम्स काय करतात, रिएक्शन फास्टर करतात. ह्याचं काम काय आहे, एकतर खाऊन टाकणे. म्हणजे काय, जर फूड पार्टिकल असेल तर त्याला पण डायजेस्ट करण्यासाठी पाहिजेच ना एन्झाईम, पाहिजेत. अगदी सिम्पल. जसं आपण म्हणतो की जेव्हा इंजेक्शन प्रोसेस असते दॅट मीन्स द ॲक्शन ऑफ टेकिंग फूड इनसाइड द माउथ और इनसाइड अवर बॉडी. जो एक घास असतो अन्नाचा तो आपण जेव्हा माउथमध्ये टाकतो, टाकल्यानंतर त्याच्यामध्ये काय होते रे, सलायवा मिक्स होते. मग सलायवामध्ये काय आहे,
एन्झाईम. मग ह्या एन्झाईमचं नाव काय असतं? सलायवरी अमायलेज. एज आला की समजायचं तिथे एन्झाईम आहे. एन्झाईम ओळखण्यासाठी आपल्याला एक ट्रिक दिली जाते किंवा रॅदर एन्झाईम्स हे फाइंड आउट होण्यासाठी किंवा हे रेकग्नाइज होण्यासाठी त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक असं खाली सफिक्स वापरला जातो. सफिक्स म्हणजे त्यांच्या एंडला आपल्याला सर्टन काही लेटर्स दिसतात. ASE, एज, दॅट मीन्स दे आर शोइंग द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम. हे समजतंय? एन्झाईम आहे म्हणजे तो फास्ट रेटवरती करतो. तोंडामध्ये अन्नाचा कण किंवा पदार्थ किंवा तो घास टाकल्यानंतर त्या फूड पार्टिकलमध्ये ती जी काही लाळ असेल किंवा सलायवा असेल तो प्रॉपरली मिक्स होतो, म्हणजेच तिथे एन्झाईम वर्क करतं. सलायवामध्ये आहे म्हणून त्याला म्हटलं जातं सलायवरी अमायलेज. काय करतो हा? फूडमध्ये प्रेझेंट असलेला स्टार्च कंटेंट इज गेट ब्रोकन डाऊन इंटू द सिम्पल शुगर माल्टोज. कॉम्प्लेक्स सबस्टन्सचं कन्व्हर्जन सिम्पल फॉर्ममध्ये करण्यासाठी तिथे हा एन्झाईम मदत करतो. म्हणजे फूड असेल तर फूड डायजेशनला हेल्प केली. सेकंड, जसं आपण इथे सांगितलं, बाहेरून एखादा हार्मफुल असेल त्याच्यावरती अटॅक करायचा असेल तर हे काय करणार? हे त्याच्या जवळ जाणार. म्हणजे ह्यांचे पुढे टाईप आहेत, हे जाऊन त्यांच्याशी बाइंड होतात आणि अकॉर्डिंगली त्यांना डिस्ट्रॉय करतात. कसं? ते त्याच्या फंक्शनमध्ये पाहणार. फॅगोसाइट्स असतील म्हणजे त्यांना पूर्णच्या पूर्ण खाऊन टाकायचे, गिळंकृत करायचे, एनगल्फ करायचे. फॅगोसाइट्स फॉर्ममध्ये असतील. काही इन्फेक्शन झालं आहे, इंजुरी झाली आहे, ती सेल ओल्ड झाली आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला, ती रप्चर झाली आहे, तुटली आहे, फुटली आहे, काहीतरी इन्फेक्शन झालं आहे किंवा अगदी जुनी झाली आहे, काहीतरी जखम झाली आहे त्या सेलला किंवा सेलच्या आतमधल्या कोणत्याही पार्टला. हे लायसोसोम्स काय करतात? त्या तेवढ्या स्पेसिफिक रिजनला किंवा त्या संपूर्ण सेलला घेऊन पूर्णपणे डिस्ट्रॉय करतात. मग हे डिस्ट्रॉय करतात कुणामुळे? जस्ट बिकॉज ऑफ दे आर हॅव्हिंग इन देअर मॅट्रिक्स द प्रेझेन्स ऑफ हायड्रोलायटिक एन्झाईम. म्हणजे एन्झाईम शिवाय ते काम करत नाहीत. नाव दिस हायड्रोलायटिक एन्झाईम्स मीन्स, नावावरून हायड्रो आला म्हणजे कुठेतरी वॉटरशी रिलेटेड टर्म आहे. हायड्रोलायटिक एन्झाईम म्हणजे बाय ॲडिशन ऑफ वॉटर दे हेल्प टू ब्रेक डाऊन द बॉन्ड. आता कोणताही सबस्टन्स असेल, आपण अगदी सुरुवातीला किंवा बायोमॉलिक्युल्समध्ये सुद्धा पुढे येणार आहे आपल्याला. सपोज आपण शुगरबद्दल बोलूयात, म्हणजेच सॅकराइड्स, मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स, ऑलिगोसॅकराइड्स, पॉलिसॅकराइड्स, काहीही असू द्या. म्हणजे दोन कोणत्याही गोष्टी, म्हणजे मला जर सपोज चॉकबद्दल बोलायचं असेल, ह्यांच्यामधले जे छोटे छोटे पार्टिकल आहेत ह्यांना सुद्धा कॉम्प्रेस केलं गेलं कुठेतरी आणि त्या दोन पार्टिकलच्या मध्ये सुद्धा एक बॉन्ड तयार झाला आणि जस्ट बिकॉज ऑफ दॅट बॉन्ड हा आपल्याला इंटॅक्ट फॉर्ममध्ये दिसतो ऑब्जेक्ट. सेम आपले जे काही सबस्टन्स असतात ह्यांच्यामधले सुद्धा ते छोटे छोटे कण असतील, पार्टिकल्स असतील, ॲटम्स असतील, एलिमेंट्स असतील, एकमेकांना वेगवेगळ्या टाईपच्या बॉन्डनी होल्ड करून ठेवतात. अदर इट कुड बी पेप्टाइड बॉन्ड, इट कुड बी एस्टर बॉन्ड, इट कुड बी काय असू शकतात, आयोनिक बॉन्ड असतील, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स थ्रू फॉर्म होणारे बॉन्ड असतील, कोणत्याही टाईपचे बॉन्ड, त्या बॉन्डला ब्रेक करायचे. आता जेव्हा आपण काय करतो, कॉम्प्लेक्स सिम्पल फॉर्ममध्ये रूपांतर करतो तेव्हा त्याला तोडतो. जेव्हा आपण अन्नाचा एक बाईट, तो फूडचा एक बाईट माउथमध्ये ठेवतो तेव्हा त्याला मेकॅनिकली च्यू करतो. म्हणजे काय करतो? त्याला ब्रेकडाऊन करतो. सेम वेमध्ये अगदी स्मॉलर स्केलवरती जर ह्यांना कन्सिडर केलं म्हणजे त्या फूडची स्लरी तयार झाली, ती स्टमकमध्ये पास झाली, मग गॅस्ट्रिक ज्युसेस रिलीज होतात. अगेन त्या गॅस्ट्रिक ज्युसेसमध्ये काय आहेत? एन्झाईम्स आहेत. हे एन्झाईम काय काम करतात? तर हे एन्झाईम्स त्या सबस्टन्समध्ये प्रेझेंट असणारे ते जे बॉन्ड असतात ना त्याला तोडायला सुरुवात करतात आणि जेव्हा ते ब्रेकडाऊन होतील तेव्हा जाऊन त्या सबस्टन्सचं अजून सिम्पल फॉर्ममध्ये रूपांतर होतं. ह्यांचं काम काय आहे लायसोसोमचं? डायजेस्ट करा, एनगल्फ करा, प्रोटेक्ट करा, हार्मफुल सबस्टन्सला डिस्ट्रॉय करा, इंज्युअर झाली असेल, इन्फेक्शन झालं असेल, एनी फॉर्ममध्ये ती सेल काय म्हणूयात आपण त्याला, ओल्ड झाली असेल तिला रिप्लेस करायचे, तिला डिजनरेट करायचे, सर्व फॉर्ममध्ये हे हेल्प करतात. कुणामुळे? हायड्रोलायटिक एन्झाईममुळे. मग हे एन्झाईम कसं काम करतं? बाय ॲडिशन ऑफ वॉटर द बॉन्ड इज गेट ब्रोकन. तो बॉन्ड तोडला जातो. वॉटर ॲड झाल्यानंतर ह्या एन्झाईममुळे तो बॉन्ड ब्रेक होतो. तो बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे त्या सबस्टन्सचं कन्व्हर्जन किंवा सिम्पल फॉर्ममध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. अँड नाव lysosomes, they are containing what kind of matrix within it. Further they are get classified into the 4 different type. लायसोसोमच्या आतमध्ये प्रेझेंट असणारं मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे एन्झाईम्स आहेत, ते काय काम करतात, ह्यांच्यानुसार आपल्याला ह्या लायसोसोमचे 4 वेगवेगळे टाईप पाहायला मिळतात. सिंपल असेल इनॅक्टिव्ह एन्झाईम, प्रायमरी लायसोसोम.
एन्झाईम ॲक्टिव्ह झाले, सेकंडरी लायसोसोम्स. देन त्याच्यानंतर डायजेस्ट केल्यानंतर जे रिमेनिंग पार्ट शिल्लक राहतात, टर्शरी लायसोसोम्स. आणि फोर्थ वन जे आहे त्यांना म्हटलं जातं इट्स अ ऑटोलायसोसोम्स ऑर द फॅगोलायसोसोम्स. ते एंटायर सेलला किंवा त्या एंटायर सेल ऑर्गनलला कन्झ्युम करून टाकतात, डिस्ट्रॉय करतात, डायजेस्ट करतात किंवा पूर्णपणे काय करतात, डिजनरेट करतात. सो अशा पद्धतीने प्रत्येक लायसोसोम्समध्ये प्रेझेंट असणारं त्याचं मॅट्रिक्स, ह्या मॅट्रिक्समध्ये एन्झाईम कोणत्या टाईपचं आहे, ते काय फंक्शन परफॉर्म करतात, ह्यांच्यानुसार ह्या लायसोसोमचे परत पुढे वेगवेगळे टाईप पडलेले आहेत. आणि हे असे ह्यांचे वेगवेगळे टाईप आहेत म्हणून लायसोसोम इज ऑल्सो नोन ॲज पॉलीमॉर्फिक ऑर्गनल. वर्ड लक्षात ठेवताय, पॉलीमॉर्फिक ऑर्गनल. आता ऑर्गनल तर कळाले, सेलचे ऑर्गन मीन्स ऑर्गनल. पॉली मीन्स मेनी अँड मॉर्फोलॉजिकली म्हणजे स्ट्रक्चर त्यांचे वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये हे अवेलेबल असतात आणि अशा टाईपचं ऑर्गन आहे म्हणून त्याला म्हटलं तर पॉलीमॉर्फिक. का तर त्यांचे पुढे खूप सारे वेगवेगळे आपल्याला टाईप दिलेत. बिफोर मूव्हिंग टू द टाईप्स ऑफ लायसोसोम, लेट्स हॅव अ क्विक रिकॅप व्हॉट वी हॅव सीन so far. First we talk about the discovery. Who discovered the lysosome? First by Christian de Dieu. He was the scientist who discovered lysosomes in liver cell. Secondly, we talk about the occurrence of these lysosomes. Lysosomes generally occurs in all kind of eukaryotic cell, but exceptions are there. For example, in fungi is neurospora, again exception is there. They also absent in meristematic tissue which are generally present in plant cell, and they also absent in the mammalian RBCs. It is related to the animal cell, and they also absent in the prokaryotic cell. As you all know, well developed, well defined cell organelles are present only in eukaryotic cell. So prokaryotic cell मध्ये असं काही असण्याचा प्रश्नच येत नाही. The third point ज्याच्याबद्दल आपण बोललो, इट्स अ नंबर. नंबर फिक्स नाही सांगू शकत. अगेन इट डिपेंड्स ऑन द सेल्युलर ॲक्टिव्हिटी. सो त्या सेलच्या ॲक्टिव्हिटी कशा आहेत त्याच्यानुसार त्यांचे नंबर वाढतील. कोणत्या सेलमध्ये ह्या लायसोसोमचे नंबर जास्त असतील, RBCs असतील, काही फॅगोसाइट्स असतील, अदर XYZ सेल असतील किंवा डायजेशनसाठी ज्या हेल्प करणाऱ्या सेल्स असतील, अशा टाईपच्या सेलमध्ये लायसोसोम्स प्रेझेंट असलेले दिसतात. देन आपण त्याच्यानंतर बोललो होतो की त्याचा शेप कसा दिसतोय. एक इन जनरल आपल्याला स्फेरिकल फॉर्ममध्ये दिसतोय. सिंगल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल आहे का डबल मेम्ब्रेन, सिंगल मेम्ब्रेन. मग हे जे काही सॅक लाईक स्ट्रक्चर दिसते, सॅक लाईक स्ट्रक्चर असलं म्हणजे त्याचा पर्पज काय असतो, काही ना काही त्यांनी त्याच्यामध्ये फिल करून ठेवलेलं असतं, स्टोअर करून ठेवलेलं असतं. नाव द सिंगल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल इज गेट फिल्ड विथ द फ्लुइड कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. कशाचं आहे ते, हायड्रोलायटिक एन्झाईमचं. हे हायड्रोलायटिक एन्झाईम काय करतात, बाय द ॲडिशन ऑफ वॉटर दे हेल्प टू ब्रेक डाऊन द सर्टन काइंड ऑफ बॉन्ड. दॅट मीन्स दे डिरेक्टली ऑर इनडिरेक्ट वेमध्ये दे हेल्प फॉर द डायजेशन प्रोसेस. अँड नाव वी आर गोइंग टू कन्सिडर द टाइप्स ऑफ लायसोसोम्स. Types. Types of lysosomes. Now, how they are get classified into the different types of lysosomes? The reason is what kind of matrix they are having within the lysosomes. Based on that कोणत्या टाईपचं मॅट्रिक्स आहे, कारण ह्या मॅट्रिक्समध्ये सुद्धा व्हरायटी आहे. काही एन्झाईम्स हे ॲसिडिक कंडिशनला वर्क करतात, काही एन्झाईम्स हे बेसिक कंडिशनला वर्क करतात, काही एन्झाईम्स ही त्यांची ॲक्टिव्हिटी न्यूट्रल कंडिशनला दाखवतात, काही एन्झाईम्स जे काय असतात ते मात्र अगदी इन्स्टंटली त्यांच्या रिएक्शन दाखवतात, काहींना मात्र वेळ लागतो किंवा अगेन त्यांचे टाईप, त्यांचे बॉन्ड ब्रेक करण्याची पद्धत, त्यांच्या वेगवेगळ्या फंक्शनल ॲक्टिव्हिटी ह्या सर्व डिफरंट आहेत.
फॉर एक्झाम्पल, जर मला स्टार्चला तोडायचं असेल सिम्पल शुगरमध्ये, तर मी दुसरं कोणतंही प्रोटीएज किंवा न्यूक्लिओटायडेजेस, न्यूक्लिओसाइडेजेस अशा टाईपचे एन्झाईम वापरून चालणारच नाही. व्हेनेवर वी नीड टू कन्वर्ट दॅट स्टार्च इन टू द शुगर, वी नीड अमायलेज. अमायलेज असेल तेव्हा स्टार्च तोडला जाईल. लिपिड्स असतील आणि त्यांना फॅट्स, फॅटी ॲसिडमध्ये ब्रेकडाऊन करायचं असेल तर तिथे लायपेजेसच लागतो, म्हणजे स्पेसिफिक आहेत एन्झाईम. मग कोणत्या टाईपचं एन्झाईम त्या लायसोसोम्सच्या मॅट्रिक्समध्ये आहे त्याला म्हणणार आपण, म्हणजे ऑन द बेसिस ऑफ दॅट दे आर फर्दर गेट क्लासिफाईड. आणि क्लासिफिकेशनमध्ये त्यांचा फर्स्ट टाईप आहे ॲज युज्युअल सिम्पल. प्रायमरी असेल तर प्रायमरीला आपण असं लिहितो, सिम्पल आपले स्वतःचे शॉर्ट फॉर्म येते. इट्स अ प्रायमरी लायसोसोम्स. सेकंड टाइप is secondary lysosomes. Third type is tertiary lysosomes. And the fourth type is autolysosomes, or it is also known as phagolysosomes. Here tertiary lysosomes also known as residual bodies. आता ह्या तिघांनाही कन्सिडर करणार आहोत आणि प्लस हे फंक्शनली कसे वर्क करतात, कसे ॲक्ट करतात ह्यांच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, द प्रायमरी लायसोसोम्स दे आर गेट फिल्ड विथ द इनॲक्टिव्ह एन्झाईम्स. जे प्रायमरी टाईपचे पहिल्या टाईपचे लायसोसोम्स असतात त्यांच्या आतमध्ये, म्हणजे त्यांच्या सॅकच्या आतमध्ये जे एन्झाईम्स असतात ते एन्झाईम्स कसे असतात, इनॲक्टिव्ह, म्हणजे लगेच ॲक्टिव्हिटी दाखवणार आहेत का, ते नाही दाखवणार, त्याला वेळ लागणार आहे. दुसरे जे सेकंडरी लायसोसोम्स आहेत दे आर कंटेनिंग द ॲक्टिव्ह एन्झाईम्स. मी ह्या सगळ्यांना व्यवस्थित डायग्रामॅटिकली काम कसे करतात ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर टर्शरी लायसोसोम्स, सेकंडरी लायसोसोम्स ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह एन्झाईम आहेत, ह्यांचं काम झाल्यानंतर शिल्लक राहिलेला जो पार्ट असतो म्हणजेच रेसिड्युअल जे बॉडीज असतात त्या रेसिड्युअल, सो रेसिड्युअल पार्ट असणारे जे लायसोसोम्स असतात ते झाले टर्शरी लायसोसोम्स. ऑटोलायसोसोम्स, ॲज इट्स नेम सजेस्ट, ऑटो दॅट मीन्स सेल्फ. आपण म्हणतो ना ऑटो रिक्षा असते स्वतःहून ती स्टार्ट, म्हणजे ॲक्च्युली ती करावी लागते, बट ठीक आहे. ऑटोलायसोसोम्स दॅट मीन्स सेल्फ, स्वतःच त्या सेल ऑर्गनलला किंवा एंटायर सेलला हे काय करतात, हे डिस्ट्रॉय करू शकतात, हे डिजनरेट करू शकतात, किंवा ह्यांना काय म्हणू शकतो आपण, बस्ट करू शकतात ऑटो, किंवा ते खाऊन टाकतात. एकूण एकच झालं, स्वतःच त्यांना पूर्णपणे काय करतील, डिस्ट्रॉय करतील, डिजनरेट करतील. किंवा फॅगो, आपण इथे सांगितलं होतं मगाशी पहा, फॅगो, इट वर्ड कम्स फ्रॉम द फॅगस, फॅगस दॅट मीन्स टू इट, स्वतःच खाऊन टाकतात, एनगल्फ करतात फॅगोसोम्स. मग ज्या सेल अशा आहेत की ज्यांच्यामध्ये लायसोसोम्स हे काय करतात, एंटायर सेलला किंवा एका संपूर्ण सेल ऑर्गनलला खाऊन टाकतात, डिस्ट्रॉय करतात, डायजेस्ट करून टाकतात, ऑटोलायसोसोम्स किंवा फॅगोलायसोसोम्स. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे ह्यांचे परत कॅटेगरीज केलेत. कॅटेगरीज काय आहेत ते पाहूयात. ह्यांना म्हटलं जातं, हे तिघे जे काही आहेत ते दे आर हेटेरोफॅगोसोम्स. ह्या तिघांना काय म्हणणार आपण, हेटेरोफॅगोसोम्स. ह्याला काय म्हणूयात, हा जो असतो तो हा असतो ऑटोफॅगोसोम्स. आता जर ह्या टर्मिनॉलॉजी विचारल्या तर आता ह्या काय आहेत, हेटेरो म्हणजे डिफरंट डिफरंट. ह्या तिघांचेही डायजेस्ट करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आता ह्यांच्या केसमध्ये काय झाले, ह्यांच्या केसमध्ये इनॅक्टिव्ह एन्झाईम होते, दॅट मीन्स ते डायजेस्ट करताना त्यांची फंक्शनल ॲक्टिव्हिटी दाखवणं ही डिफरंट. ह्यांच्यापेक्षा यांची ॲक्टिव्हिटी डिफरंट कारण यांच्यामध्ये ॲक्टिव्ह एन्झाईम्स, ह्यांची ॲक्टिव्हिटी त्याच्यापेक्षा डिफरंट कारण हे रेसिड्युअल पार्ट जे आहेत त्याच्यानुसार फंक्शन दाखवतील. सो ह्या तिघांना एका ग्रुपमध्ये केलं जातं आणि तिघेही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं फंक्शन परफॉर्म करतात. सो त्यांना म्हणणार आहोत आपण हेटेरोफॅगोसोम्स. आणि हे मात्र एकाच पद्धतीने आयदर ते खाणार असतील किंवा स्वतःहून त्यांना डिस्ट्रॉय करणार असतील, म्हणून यांना म्हणतात ऑटोफॅगोसोम्स.
चौथ्या टाईपच्या लायसोसोम्सला ऑटोफॅगोसोम्स म्हणतात आणि हे तीन वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात, म्हणून यांना म्हणणार आहोत हेटेरोफॅगोसोम्स. आता आपण थोडंसं परत एकदा ह्या हायड्रोलायटिक एन्झाईम्सबद्दल बोलूयात. मॅट्रिक्सच्या आतमध्ये काय मिळाले आपल्याला? मॅट्रिक्सच्या आतमध्ये सापडले होते आपल्याला हायड्रोलायटिक एन्झाईम्स. बरं, आता हे जे काही हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत आपण ह्यांना इकडे घेऊयात. दीज आर द हायड्रोलायटिक एन्झाईम्स. आता जर ह्यांना प्रॉपरली आपण ब्रेकडाऊन केलं, म्हणजे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने स्प्लिट केलं. एन्झाईम्सचं माहिती आहेत आपल्याला, एन्झाईम्स आहेत. लायटिक दॅट मीन्स ब्रेकडाऊन, लायसिस वगैरे म्हटलं जातं, ब्रेक डाऊन. Okay, hydro that means by the addition of water. By adding water, they help to the breakdown of any kind of bond. अशा टाईपचे असेल, मग तो ग्लायकोसिडिक बॉन्ड असेल, तो पेप्टाइड बॉन्ड असेल, तो एस्टर बॉन्ड असेल, कोणत्याही टाईपचे बॉन्ड ब्रेक केलं जातात बाय द ॲडिशन ऑफ वॉटर. आणि अशा टाईपचे जे एन्झाईम्स असतात त्यांना म्हटलं जातं हायड्रोलायटिक एन्झाईम्स. दिस हायड्रोलायटिक एन्झाईम्स दे आर ॲसिडिक इन नेचर. म्हणजेच काय, जेव्हा ॲसिडिक कंडिशन मेंटेन ठेवली जाते तेव्हा हे एन्झाईम त्यांचे काम करतात. आता आपण परत ह्युमन डायजेशनवरती येऊयात. आता आपल्याला हे माहिती आहे, फूड आतमध्ये गेल्यानंतर स्टमकपर्यंत जाऊन पोचलं, राईट. देन त्याच्यानंतर आपण असं पाहिलं होतं की जे काही स्टमक थ्रू वेगवेगळे 3 गॅस्ट्रिक ज्युसेस रिलीज होतात. त्याच्यामध्ये पहिला होता HCl, पेप्सिन अँड म्युकस. मग तिथे तो जो HCl होता त्याचं नेचर कोणतं आहे आपल्याला माहिती आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड, दॅट मीन्स ॲसिडिक नेचर. मग हा HCl का हवा आपल्याला तिथे? इन द प्रेझन्स ऑफ ॲसिडिक कंडिशन देन ओनली पेप्सिन दॅट मीन्स एन्झाईम दे फर्दर हेल्प टू द ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन. त्या पेप्सिनचं म्हणणं असं असतं की ॲसिडिक कंडिशन मेंटेन ठेवली तरच काम करणारे आम्ही, म्हणजे त्यांनी कंडिशनसाठी हट्ट केला होता. सेम वेमध्ये अगेन हे सुद्धा काय करताय, ॲसिडिक कंडिशनमध्ये हे एन्झाईम आपल्याला हेल्प करताना दिसून येतात. हेल्प कसे करणार? बाय द ब्रेकडाऊन ऑफ बॉन्ड. ब्रेक डाऊन ऑफ बॉन्ड. सो विच काइंड ऑफ बॉन्ड will be broken by this hydrolytic enzyme? So that bond could be either peptide bond. Second, it could be glycosidic or cidic, glycosidic bond. And third type of bond is ester bond. कोणताही बॉन्ड असू द्या त्याला तोडण्यासाठी हे हेल्प करतात हायड्रोलायटिक एन्झाईम्स. हे समजतंय. देन आता आपण जाऊया त्यांच्या फंक्शन पार्टकडे. हे कसे करत असेल त्याच्या अगोदर आपल्याला काय गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा सेलला बाहेरून पार्टिकल आतमध्ये घ्यायचा आहे किंवा आतून पार्टिकल बाहेर घ्यायचा आहे, ह्याला 2 वेगवेगळ्या मेथड असतात. लास्ट जेव्हा आपण गॉल्जी बॉडीजबद्दल पाहिलं तेव्हा आपण सायटोसिस किंवा रिव्हर्स पिनोसायटोसिस अशा फॉर्ममध्ये टर्म पाहिल्या होत्या. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट सपोज आता जेव्हा आपली एक GERL सिस्टीम घ्यायची तेव्हा मी परत एकदा गॉल्जी बॉडीजमध्ये फूड आतमध्ये कसं गेलं किंवा ते पार्टिकल आतमध्ये कसे गेले आणि बाहेर कसे आले, ते रिव्हर्स पिनोसाइट्स वगैरे किंवा सायटोसिस का आहेत किंवा एंडोसायटोसिसचाच हा एक पार्ट कसा आहे तो आपण परत एकदा एक्सप्लेन करूयात किंवा पाहूयात. ही एक सेल आहे. हा कोण आहे? हा झाला त्याचा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. बाहेरून एक फूड पार्टिकल आला. आता फूड पार्टिकल आपण थोडंसं काय करूयात कलर फॉर्ममध्ये दाखवूया. जेव्हा हा फूड पार्टिकल येईल अजून इथे आल्यानंतर इथली जी काही मेम्ब्रेन आहे ती काय करते, ती थोडीशी अशी इनर साईडला जाते. सो नेक्स्ट फेजमध्ये काय होतं ते अशा पद्धतीने, आणि तो फूड पार्टिकल आला इथे. बघा सेल मेम्ब्रेन कशी चेंज झाली आणि मग तो पार्ट आतमध्ये येतो. हे झालं, ते फूड आलं सेलच्या आतमध्ये. अशा टाईपने असेल तर त्याला म्हटलं जातं एंडोसायटोसिस. एंडो म्हणजे सेलच्या आतमध्ये येणं. बाहेरचा फूड पार्टिकल, बाहेरचा पॅथोजन, कोणतेही जे काही फॅक्टर्स असतात जे एंटर करतात सेलच्या आतमध्ये, एंडो. आता दुसरी, ही सेकंड सेल आहे
हे सर्व आहेत हे आपला न्यूक्लियस आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहेत, गॉल्जी बॉडीज आहेत, ऑल सेल ऑर्गेनल्स आर प्रेझेंट ओव्हर देअर. नाव इथे आपण असं म्हणूयात की हा एक फूड पार्टिकल आहे, एक्स्ट्राच आहे असं समजूयात की एक्स्ट्रा आहे तो आणि तो दुसऱ्या सेलला पाठवायचा आहे. मग दुसऱ्या सेलला पाठवायचा असेल तो पहिल्यांदा हा ट्रॅव्हल करून कुठे जाईल, सेल मेम्ब्रेनकडे. कुठे जाऊन पोचला हा, सेल मेम्ब्रेनकडे. सेल मेम्ब्रेनकडे जाऊन पोचल्यानंतर सेल मेम्ब्रेन काय होते ती, आता इथून इथे गेले, इथून ही सेल मेम्ब्रेन बाहेरच्या बाजूला आउटवर्ड फॉर्ममध्ये त्या फूड पार्टिकलला घेऊन जाते आणि मग काय होतात ते पिंच ऑफ होतात, म्हणजे बरोबर इथून ते अशा पद्धतीने ब्रेकडाऊन होतात आणि हे वेसिकल तयार होऊन सेलच्या बाहेर गेले. हे काय झाले, सेलच्या बाहेर गेले. हे काय झाले, सेलच्या आतमध्ये आले. इथे बरोबर असा सर्क्युलर फॉर्म तयार होतो, फूड पार्टिकल तिथे येतो, ते क्लोज होतात आणि त्या सेलच्या आतमध्ये आले, एंडोसायटोसिस. इथे काय झाला, हा पार्ट बाहेरच्या बाजूने तो फूड पार्टिकल तिथे गेला, अशी मेम्ब्रेन होती, फूड पार्टिकल गेला, क्लोज झाले आणि ते सेलच्या बाहेर, एक्झोसायटोसिस. हे समजतंय. आता आपण असं कन्सिडर करूयात की एंडोसायटोसिस झालं म्हणजे बाहेरचा एक कोणता तरी फूड पार्टिकल इथे आतमध्ये आलाय. आता हे कसे काम करतील हे समजले. एंडोसायटोसिस, एक्झोसायटोसिस. सेलच्या बाहेरून आलेल्या फूड पार्टिकलला सेलच्या आतमध्ये येऊन देणं एंडोसायटोसिस. सेलच्या आतमधला एखादा पार्ट सेलच्या बाहेर, पार्ट म्हणजे फूड असेल, कोणतेही अदर छोटे मोठे जे सबस्टन्स असतील त्यांना बाहेर पाठवायचे, ते सगळे काय असणार आहेत, एक्झोसायटोसिसचे पार्ट. आता आपण ह्याच्याबद्दल कन्सिडर करूया. दुसरी एक शेजारची जी सेल होती तिने काय केलं, एक्स्ट्राचं जे फूड मटेरियल होतं ते पोचवलं. मग ते पहिल्यांदा फूड मटेरियल आलं मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये. मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तिथली जी सेल मेम्ब्रेन आहे ती थोडीशी अशी कर्व फॉर्ममध्ये झाली. तिने त्या फूड पार्टिकलला आतमध्ये घेतलं. आपण सायटोप्लाझम कसा पाहिला होता, त्याच्यामध्ये आपण त्यांचे सोल आणि जेल पाहिले होते, खोटे खोटे सुडोपोडिया फॉर्म झाले होते आणि त्यांनी त्या फूड पार्टिकलला आतमध्ये घेतलं. सेम वेमध्ये फूड पार्टिकल आतमध्ये आला. आता आतमध्ये आल्यानंतर ह्या फूड पार्टिकलला डायजेस्ट कोण करणार, लायसोसोम्स. मग आता आपण असं म्हणूयात की हे लायसोसोम्स आहेत. आता आपण लायसोसोम्स काय करतोय, येलो कलरने दाखवतोय. हा आहे आपला लायसोसोम्स. पण हा लायसोसोम्स कोणता आहे माहिती आहे, इट्स अ प्रायमरी लायसोसोम्स. किंवा आपण म्हणूयात की इथे ह्या सेलच्या आतमध्ये जे लायसोसोम्स होते हे प्रेझेंट असणारे, ह्या लायसोसोमला नाव देते इट्स अ प्रायमरी लायसोसोम. अँड वेन दॅट प्रायमरी लायसोसोम गेट बाइंड विथ द फूड particle containing vacuole, the matrix or the enzymes which are present in lysosomes, they become active. काही काम नव्हतं, इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये त्यांचे एन्झाईम बसून राहिले. आपल्याला काम नसेल, कॉलेज नसेल, निवांत थोडंसं. पण कॉलेज असेल, जर काही आपल्याला तुम्हाला टास्क दिला असेल, असाइनमेंट दिला असेल, तर तुम्ही लगेच ॲक्टिव्ह होता. नाही करायचे. इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये लायसोसोम्स होते म्हणजे आतमधले एन्झाईम होते, म्हणून लायसोसोमला म्हटलं प्रायमरी. फूड पार्टिकल बाहेरचा आतमध्ये आला, त्याला लायसोसोम अटॅच झाला, त्याला म्हटलं आपण सेकंडरी लायसोसोम. मग सेकंडरी लायसोसोममध्ये आतमध्ये एन्झाईम कसे होते, ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह एन्झाईमने काय केलं, त्या फूड पार्टिकलला काय करून टाकलं, डायजेस्ट केलं. डायजेस्ट केल्यानंतर आता जो काही आतमध्ये शिल्लक राहिलेल्या रेसिड्यूज असतील, म्हणजे काय म्हणतो आपण, आवश्यक पार्ट डायजेस्ट केला आणि बाकीचा जो पार्ट आहे, शिल्लक राहिलेला पार्ट आहे, अशा टाईपचं जे लायसोसोम्स असतं त्याला म्हणतात टर्शरी लायसोसोम्स. इथे सांगितलं आपण रेसिड्युअल बॉडीज आवश्यक ॲब्झॉर्ब करून घेतलं आणि जो शिल्लक राहिलेला पार्ट आहे तो. आता शिल्लक राहिलेल्या पार्टचं काय करायचं, इसेन्शियल जे होते त्यांना आपण ॲब्झॉर्ब करून घेतलं, डायजेस्ट केलं. अँड जे अनवॉन्टेड आहेत, आयदर त्यांना एक्सपेल केलं गेलं पाहिजे किंवा त्यांना डिस्ट्रॉय केलं गेलं पाहिजे किंवा त्यांना जनरेट केलं गेलं पाहिजे. मग आता काय केलं जाईल, हे जे आहेत हा पार्ट ह्याच्यामध्ये आहे ते जे काही आपले शेवटचे, आता आपण ह्याला इथे क्वार्टरनरी नाही म्हणूयात, आपण त्याला म्हणूयात ऑटो लायसोसोम्स. आता ह्या लायसोसोम्सला माहिती आहेत, ह्या लायसोसोमला माहिती आहेत की आपल्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे हा मात्र युजफुल नाही आहे. मग हा लायसोसोम काय करतो, स्वतःच वेगवेगळे एन्झाईम आतमध्ये सिक्रीट करायला स्टार्ट करतो. एन्झाईमच्या सिक्रिएशनमुळे काय होतं, हा संपूर्ण लायसोसोम डिस्ट्रॉय होतं. मग तो एकटाच झाला आहे का, नाही. जो नको असणारा पार्ट होता ह्याला सुद्धा त्याने स्वतःहून डिस्ट्रॉय केलं, ऑटोलायसोसोम्स. स्वतःहून त्याला खाऊन टाकलं, फॅगोलायसोसोम्स. सो अशा पद्धतीने लायसोसोम्सचे 4 टाईप पडतात आणि कामसुद्धा कसे करतात ते. ही होती आपली सेल, इट्स अ सेल.
ह्या सेलचा हा झाला प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे जवळपास कुठेतरी फूड पार्टिकल आला, सेलने काय केलं, त्याला सेलच्या आतमध्ये आणलं, व्हॅक्युअलमध्ये त्याला ठेवलं. जेव्हा हा आतमध्ये येईपर्यंत नॉर्मली लायसोसोम्स होते, तेव्हा त्यांच्या आतमध्ये एन्झाईम्स कसे होते, हे एन्झाईम्स होते इनॅक्टिव्ह. मग अशा टाईपच्या लायसोसोमला काय म्हणूयात, प्रायमरी. फूड पार्टिकल त्या लायसोसोमला बाइंड केला रे केला, आता मात्र त्या लायसोसोममधले एन्झाईम काय झाले, ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्यांनी त्यांचं काम करायला सुरुवात केली, त्यांनी ते डायजेशनला सुरुवात केली, ज्युसेस सिक्रेट केले, हायड्रोलायटिक एन्झाईम जे आहेत ते रिलीज केले, आवश्यक जे होतं डायजेस्ट केलं, नको असणारा शिल्लक राहिलेला पार्ट हे झाले टर्शरी लायसोसोम्स. आणि आता हा नको असणारा पार्ट आहे, मग ह्याला काय केलं गेलं पाहिजे, त्याला पूर्णपणे नष्ट केलं गेलं पाहिजे. मग हा जो काही लायसोसोम्स असतो म्हणजे हे चौथ्या टाईपचे झाले, त्यांच्या आतमध्ये किंवा ते काय काम करतात ह्याच्यानुसार टाईप पडले आहेत सर्व कोण, लायसोसोम्स. मग त्यांनी काय केलं, संपूर्ण ह्याला डिस्ट्रॉय केलं. आता बघा जे हे चौथ्या टाईपचे असतात ते, सपोज ही सेल आहे, इट्स अ न्यूक्लियस ॲज युज्युअल, हे झाले त्यांचे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ह्या अशा फॉर्ममध्ये आपण इथे पाहिले होते कॉन्व्हेक्स फॉर्म आणि इथे पाहिला कॉन्केव्ह फॉर्म. हे झाले आपले गॉल्जी बॉडीज. आणि आपण असं सांगूयात की इथे हा मायटोकॉन्ड्रिया आहे, ठीक आहे. कधी कधी मायटोकॉन्ड्रियाला काहीतरी इन्फेक्शन झालं किंवा त्याचे फंक्शनल ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या कमी झाल्या किंवा नको येतो, तर लायसोसोम्स तिथे येतो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि ह्या संपूर्ण मायटोकॉन्ड्रियाला डिस्ट्रॉय करतो. कधी कधी ह्या संपूर्ण सेलला जर काही काइंड ऑफ इन्फेक्शन असेल तर हा एक सिंगल लायसोसोम्स ह्या संपूर्ण सेलला ॲबॉर्ट करतो, पूर्ण सेलला डिस्ट्रॉय करतो. एवढी कॅपॅसिटी असते त्याच्यामध्ये. आणि अशा टाईपचे जे असतात ते 4th टाईपचे लायसोसोम्स आहेत. ह्यांना ॲटम बॉम्ब लायसोसोम्स म्हणतात, ह्यांना सुसायडल बॅग्स असेही म्हणतात, ह्यांना ऑटोलायसोसोम्स म्हणतात, ह्यांनाच फॅगो लायसोसोम्स असंही म्हटलं. तर हे झाले त्यांचे वेगवेगळे टाईप किती पाहिले, प्रायमरी लायसोसोम्स, सेकंडरी लायसोसोम्स, टर्शरी लायसोसोम्स आणि एक शेवटचा पाहिला होता तो होता ऑटोलायसोसोम्स किंवा फॅगोलायसोसोम्स. आता परत एकदा आपण एन्झाईम्सकडे येऊयात. ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे एन्झाईम्स हे कोणते कोणते त्यांचे टाईप आहेत, एकदा एन्झाईम्सबद्दल बोलूयात. स्टार्च कंटेंटला जर सिंपल शुगरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तिथे सुद्धा एन्झाईम वापरला जातो. एन्झाईम असतो अमायलेज, ठीक आहे. लिपिड्स असतील किंवा फॅट्स गेट कन्वर्टेड इन टू द फॅटी ॲसिड्स अगेन इन द प्रेझन्स ऑफ लायपेजेस. आता मी फक्त त्या एन्झाईमची नावं लिहिते. मग इथे लिहूयात आपण न्यूक्लिओजेस किंवा त्यांना म्हटलं जातं न्यूक्लिओसाइडेजेस किंवा न्यूक्लिओटायडेजेस. न्यूक्लिएजेसच लिहूयात, परत त्यांचे पुढे टाईप पडतात पण अजून थोडंसं डिफिकल्ट होईल. न्यूक्लिएजेस बाय. आता त्याच्यानंतर मग ते काय आहेत, जर एस्टर बॉन्डला ब्रेकडाऊन करणारे असतील तर एस्टरेजेस, जर पेप्टाइड बॉन्डला ब्रेकडाऊन करणार असतील तर पेप्टोडेजेस, जर फॉस्फरला ब्रेकडाऊन करणार असतील तर फॉस्फटेजेस, जर सल्फरला ब्रेकडाऊन करणार असतील तर सल्फटेजेस. प्रत्येक ठिकाणी जर पाहिला तर ASE हेच सफिक्स वापरलेले दिसतात. दॅट मीन्स दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम्स. ह्यांनी स्टार्चला तोडलं शुगरमध्ये, लिपिडला तोडलं फॅटी ॲसिड्समध्ये. न्यूक्लिएजेस असतील हे न्यूक्लिक ॲसिड DNA किंवा RNA ह्यांच्या ब्रेकडाऊनसाठी हेल्प करतात. इस्टरेजेस असतील हे एस्टर बॉन्ड ह्यांना तोडणार. पेप्टोडेज असेल म्हणजेच पेप्टाइड बॉन्ड ह्यांना ब्रेक करणार. पेप्टाइड बॉन्ड गेला आपल्याला ॲमिनो ॲसिड्स एकाला एक ह्या पेप्टाइड बॉन्डने जॉईंड असतात. जर एखादा फॉस्फरस कंटेनिंग सबस्टन्स असेल त्याला ब्रेकडाऊन करायचं असेल, फॉस्फोडेजेस असेल, सल्फर असेल तर त्याला वापरणार आहोत आपण सल्फोडेजेस. ना आपण त्याच्या फंक्शन पार्टबद्दल पाहणार. आता फंक्शन सर्व डिटेलमध्ये आपण ह्यांना एकदा कन्सिडर केलं आहे. परत एकदा फंक्शनली काय काय हेल्प करतात त्यांची एक आपण इथे लिस्ट तयार करूयात.
आता हे तर कळालेत आपल्याला टाईप काय काय आहेत. फंक्शन्स पहिला, दे आर ॲक्ट ॲज हेटेरोफॅगी. हेटेरोफॅगी नावानुसार लक्षात ठेवलं. हेटेरो मीन्स डिफरंट, फॅगी दॅट मीन्स टू ईट. बाहेरून येणारे जे काही असतील त्या फॉरेन पार्टिकल्सला एनगल्फ करण्यासाठी हे अशा पद्धतीने काम करतात, म्हणून हेटेरोफॅगी. हे जसे हेटेरोफॅगी आहेत तसाच दुसरा आहे तो आहे ऑटोफॅगी. ऑटोफॅगी म्हणजे स्वतःहून इनसाइड द सेल काय करतात ते खाऊन टाकतात. ऑटोलायसिससुद्धा याला आपण म्हणू शकतो. आता ऑटोफॅगीमध्ये आपण असं म्हणूयात की ते फूड पार्टिकलला काय करतात, डायजेस्ट करतात. फॅगस म्हणजे खाणं, लायसिस म्हणजे तोडणं, फरक आहे. फॅगी आले, फॅगस आले तर खाऊन डायजेस्ट करतील. थर्ड वन ऑटोलायसिस, स्वतःहून ते ब्रेकडाऊन करताना दिसून येतात. आता ब्रेकडाऊन कुणाचं असेल, त्या संपूर्ण सेल ऑर्गनेल्सचं किंवा सेल इटसेल्फ. जसं मी इथे सांगितलं एक मायटोकॉन्ड्रिया सेल त्याला डिस्ट्रॉय करायचं असेल सो दे कॅन ऑटोलाइज सेल ऑर्गनल ऑर एंटायर सेल इटसेल्फ. संपूर्ण सेलला सुद्धा काय करू शकतात ते डिस्ट्रॉय करू शकतात. दे ऑल्सो हेल्प इन द डिस्ट्रक्शन ऑफ कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस. आता कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस याचा जर मिनिंग पाहिला तर हा कॅन्सर इंड्युसिंग किंवा प्रोड्युसिंग असा हा फॅक्टर असतो. त्याच्यामुळे ॲक्च्युली अनलिमिटेड किंवा अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल दिसते. मग सेलची प्रमाणापेक्षा जास्त होणारी ग्रोथ आणि तीही कंट्रोलमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे सिस्ट फॉर्म होऊ शकतात आणि दे फर्दर कॅन लीड इन द फॉर्मेशन ऑफ कॅन्सर. सो अशा टाईपच्या सेल असेल ह्यांना पण पूर्णपणे स्वतःहून जर डिस्ट्रॉय करायचं असेल तर त्यांनासुद्धा मदत कोण करतायत, आपले लायसोसोम्स. दे ऑल्सो हेल्प्स इन डिफेन्स. डिफेन्समध्ये कसं हेल्प करतात, आपण याच्या अगोदर त्यांचं एक्झाम्पल पाहिलं होतं इथे WBCSच्या फॉर्मॅटमध्ये. अँड लास्ट दे ऑल्सो हेल्प इन द डिस्ट्रक्शन ऑफ मॅलिग्नंट सेल. इट्स अ मॅलिग्नंट सेल. आता ह्या मॅलिग्नंट सेल म्हणजे असतात ह्या T लिम्फोसाइट्स. आता B लिम्फोसाइट्स आहेत, T लिम्फोसाइट्स आहेत, म्हणजे इम्युन सिस्टीम इंड्यूस करणारे B लिम्फोसाइट्स ह्यांना कुठेतरी कमी करणारे T लिम्फोसाइट्स. मग असे हार्मफुल असेल तर त्यांना खाणार. थोडक्यात T लिम्फोसाइट्स म्हणजे बाहेरून येणारे जे हार्मफुल पॅथोजन्स असतील त्यांनी आपल्या बॉडीवरती जर हल्ला केला तर आपली इम्युन सिस्टीम डाऊन व्हायला स्टार्ट होते. असं जर त्या लायसोसोम्सला कळालं की ते आपल्या बॉडीमध्ये बाहेरून आलेले आहेत, ते आपल्याला त्रास देणार, तरीसुद्धा जाऊन लायसोसोम्स काय करतात, त्यांना पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. हिअर इट्स ऑल अबाउट द टोटल ब्रीफ अकाउंट ऑफ लायसोसोम्स. 2 मिनिटामध्ये संपूर्ण लायसोसोम्समध्ये काय पाहिलं. प्रत्येक सेल ऑर्गनलचे आपण असेच टप्पे केले. पहिल्यांदा डिस्कवरी. ह्यांची डिस्कवरी कुणी केली, क्रिस्टियन डी ड्यू. कोणत्या सेलमध्ये केली, लिव्हर सेलमध्ये. त्याच्यानंतर आपण नेहमी पाहतो ते म्हणजे ऑकरन्स, कुठे कुठे फाइंड आउट होतात. हे यूकॅरियोटिक सेलमध्ये बेसिकली आपल्याला प्रेझेंट असलेले दिसून येतात. एक्सेप्शन पाहिले. देन नंबर इज टोटली डिपेंड्स ऑन द सेल्युलर ॲक्टिव्हिटी. शेप पाहिला, शेप कसा होता, स्पेरिकल. आतमध्ये काय सापडले, हायड्रोलायटिक एन्झाईम्स. त्या हायड्रोलायटिक एन्झाईम्समध्ये काय प्रेझेंट आहे, तो मॅट्रिक्स कशा टाईपचा आहे, ह्याच्यानुसार आपण लायसोसोमचे पाहिले 4 टाईप. फर्स्ट टाइप इज प्रायमरी lysosome, second one is secondary, third one is tertiary and fourth one is auto or phago. मग हे काम कसे करतात ह्याच्यासाठी आपण इथे एक पाहिलं. ही एक सेल होती, बाहेरून पार्टिकल आतमध्ये आला म्हणजे एंडोसायटोसिस झाला. आल्यानंतर जर तो मोकळाच लायसोसोम फिरत असेल इकडे तिकडे तर प्रायमरी, कारण याच्यामधले एन्झाईम इनॅक्टिव्ह. त्या फूड पार्टिकलच्या वॅक्युअलला किंवा वेसिकलला जर जाऊन बाइंड झाले, सेकंडरी लायसोसोम आता ॲक्टिव्ह झाले म्हणजे त्यांनी डायजेस्ट केलं. शिल्लक राहिलेला पार्ट होता अशा टाईपचे लायसोसोम टर्शरी, आणि मग अशा टाईपच्या पार्टला पूर्णपणे डिस्ट्रॉय करतील किंवा परत त्याला काय करतील, सेलच्या बाहेर पोचवतील. मग हे कोण मदत करणार आहेत, तर फोर्थ टाईप. देन आपण पाहिले त्या हायड्रोलायटिक एन्झाईममध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या टाईपचे एन्झाईम्स प्रेझेंट असलेले दिसून येतील ते. अँड हिअर द लिस्ट ऑफ सेव्हरल फंक्शन्स ऑफ दिस लायसोसोम्स.
In our next lecture, we are going to take up GERL system. म्हणजे तुम्हाला माहीत असेल ह्या GERL सिस्टीमबद्दल आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या वेळेस बोललो, आपण गॉल्जी बॉडीजच्या वेळेस बोललो होतो आणि प्लस आता इथे सुद्धा मी मेन्शन करताना मेन्शन केलं होतं. सो ह्या एका सिस्टीमला एका सेपरेट लेक्चरमध्ये घेऊयात आणि तिथे तुम्हाला बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि प्लस आपण ह्या प्रत्येकाचं फंक्शन पाहूयात की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसे तयार होत आहेत, काय तयार करतायत, कुठून काय सबस्टन्स कशाच्या मार्फत कुठे पोहोचवत आहेत, ह्यांचा रोल कसा आहे, ह्यांचे एलिमेंट्स का आहेत, हे कशा पद्धतीने येतो, रिव्हर्स पायनोसाइट्स वगैरे जे पाहिजे होते ना ते परत एकदा इथे पाहणार आणि देन त्याच्यानंतर आपला हा जो लायसोसोम्स आहेत ह्यांच्यापासूनच तयार होतात म्हणून तर हे एकत्र आले ना. सो दिस मच पार्ट वी आर गोइंग टू टेक अप इन अवर नेक्स्ट लेक्चर. बाय दॅट टाइम थँक यू.